My body. Look at the picture, listen and say with me. चित्र पहा, ऐका, माझ्या बरोबर म्हणा. Hands, feet, arms, legs, head, eyes, ears, nose, face, mouth, teeth, tongue. Now show me your hands. म्हणजेच आता मला तुझे हात दाखव. Listen and act. ऐका आणि कृती करा. Touch your head. Touch your ears. Touch your feet. Open your mouth. Shut your mouth. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस वाजे धडाडधूम, धावा धावा ठोका धूम. पाऊस वाजे धडाडधूम, धावा धावा ठोका धूम. धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर. धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर. पड रे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून. पड रे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून. आईच्या कुशीत बसलो दडून. आईच्या कुशीत बसलो दडून. तीन व चारची ओळख. आता या चित्रामध्ये आपण सगळं 3 आणि 4 काय काय येते मोजूया बर का. मुलं किती दिसतायत बरं? 3 मुलं. अरेच्चा, विहिरीपाशी 3 कळश आहेत आणि खाली 3 गायी आहेत. 4 कुंड्या आहेत त्याच्या मागे. आणि कोंबड्या किती आहेत बरं? 4 कोंबड्या. 3 पळसाला पानं 3, रिक्षाला चाकं पण 3. 4 उशीला कोपरे 4, गाईला पाय पण 4. आता आपण चित्र मोजूयात बर का. 3 घरं, 3 पक्षी, 3 बोट, 3 गाड्या, 3 ठिपके, 3 बॅट. खालच्या चित्रामध्ये 4 पर्स, 4 कंगवे, 4 बोट, 4 फुलं, 4 ठिपके, 4 चॉकलेट. आता आपण चित्र मोजूयात बर का. 3 घरं, 3 पक्षी, 3 बोट, 3 गाड्या, 3 ठिपके, 3 बॅट. खालच्या चित्रामध्ये 4 पर्स, 4 कंगवे, 4 बोट, 4 फुलं, 4 ठिपके, 4 चॉकलेट. आता आपण चित्र मोजूयात बर का. 3 घरं, 3 पक्षी, 3 बोट, 3 गाड्या, 3 ठिपके, 3 बॅट. खालच्या चित्रामध्ये 4 पर्स, 4 कंगवे, 4 बोट,
4 फुलं, 4 ठिपके, 4 चॉकलेट. आता आपण चित्र मोजूयात बर का. 3 घरं, 3 पक्षी, 3 बोट, 3 गाड्या, 3 ठिपके, 3 बॅट. खालच्या चित्रामध्ये 4 पर्स, 4 कंगवे, 4 बोट, 4 फुलं, 4 ठिपके, 4 चॉकलेट. ज्ञान देणारे अवयव. ज्ञानेंद्रिये. मुलांनो, ज्ञान किंवा माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिये असं म्हणतात. आपल्याला ज्ञान देणारे अवयव 5 आहेत. ते म्हणजे त्वचा, डोळे, कान, नाक आणि जीभ. ही ज्ञानेंद्रिये फार उपयोगी आहेत. यांच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्वचा. त्वचेमुळे आपल्याला वस्तूंचा स्पर्श कळतो. वस्तू थंड आहे का गरम आहे, खडबडीत आहे का गुळगुळीत आहे, कडक आहे का मऊ आहे, बोथट आहे का धारदार आहे, हे आपल्याला त्वचेमुळे कळतं. डोळे. आपण डोळ्यांनी बघतो. समोरची वस्तू, तिचा आकार, तिचा रंग हे आपल्याला डोळ्यांमुळे कळतं. कान. आपण कानांनी ऐकतो. सगळे आवाज आपल्याला कानांमुळे कळतात. शाळेची घंटा, आईची हाक, मित्राचं बोलणं, रेडिओवरचं गाणं हे सगळं आपल्याला कानांमुळे कळतं. नाक. आपण नाकानं हवा आत घेतो. नाकानं आपण वास घेतो. फुलांचा सुवास किंवा गटाराचा घाण वास आपल्याला नाकामुळे कळतो. आपण नाकानं श्वासोच्छवास करतो. जीभ. जिभेमुळे आपल्याला पदार्थांची चव कळते. पदार्थ तिखट आहे की खारट आहे, कडू आहे का गोड आहे, हे आपल्याला जिभेमुळे कळतं. लक्षात ठेवा, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला परिसराची ओळख होते. ज्ञान किंवा माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिये असं म्हणतात. ज्ञान देणारे अवयव 5 आहेत.